नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या वालाच्या शेंगांची भाजी बनवतोय। तर इथे मी पाव किलो वालाच्या शेंगा या स्वच्छ धुवून घेतल्या। त्यानंतर बघा त्याचा मागील आणि पुढील असा देठ काढून घ्यायचा। नंतर दाखविल्याप्रमाणे त्याच्या बघा देठ काढत असताना ज्या शिरा असतात त्या सुद्धा निघता, तर त्या देखील काढून घ्यायच्या। त्यानंतर एका शेंगाचे असे मधोमध दोन भाग करायचे। आतमध्ये काही कीड किंवा अळी असेल किंवा खराब शेंग असेल तर ते काढून घ्यायचं आणि दाखविल्याप्रमाणे 2 ते 3 भागामध्ये या शेंगांचे तुकडे करून घ्यायचे। तर अशा रीतीने या शेंगा मी अशा सोलून घेतल्या, म्हणजेच व्यवस्थित स्वच्छ करून त्या निवडून घेतल्या। तर आता ह्या शेंगांना आपल्याला फोडणी द्यायची आहे। अगदी साध्या रीतीने ही भाजी तयार करायची आहे। तर इथे मी सुरुवातीला 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे बघा। तर अशा सुक्या भाज्यांमध्ये लसूण हा थोडा जास्तच घालायचा। तर ह्या लसूण पाकळ्या मी थोड्याशा ठेचून घेते, नंतर त्या बारीक चिरून घेणार आहे। लसूण असा ठेचून नंतर चिरला की त्याचा फ्लेवर सुद्धा भाजीला हा मस्त येतो। तर बघा लसूण आपला चिरून झालेला आहे। आता भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये थोडं तेल घातलं। तेल गरम झालं की त्यामध्ये हा चिरलेला लसूण घालायचा। लसूण हा तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी ऍड करायची। लसणासोबतच जिरं आणि मोहरी सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर लगेच आपण यामध्ये काही सुके मसाले ऍड करणार आहोत। त्यामध्ये लाल तिखट साधारणपणे 1 ते 2 छोटे चमचे, त्यानंतर पाव चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि हे आपल्याला तेलामध्येच हलकसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि फ्राय झालं की लगेच यामध्ये शेंगा ऍड करायच्या। ज्या वालाच्या शेंगा आपण निवडून घेतल्या होत्या त्यातच चवीनुसार मीठ घातलं आणि हे आता मध्यम आचेवर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव ग्लास पाणी ऍड करते। तसं तर ही वाफेवर सुद्धा भाजी होते, परंतु लवकर करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि यावर चांगलं मिक्स करून लगेच झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर साधारणपणे 5 ते 7 मिनिटातच ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते। बघा मध्ये मध्ये आपण चेक सुद्धा करायचं, पाणीचं कमी वाटत असेल तर ऍड करा, नाहीतर वाफेवर सुद्धा ही भाजी छान अशी शिजते। बघा भाजी ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे। ज्या बिया आहे यामध्ये त्या सुद्धा व्यवस्थित स्मॅश होत आहे। खूपच साधी अशी भाजी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागते। तर बघा कमी वेळेमध्ये झटपट अशी ही टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये वालाच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा। कशी झाली हे कमेंट करून सांगा आणि आवडल्यास रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।